डोकेदुखीवरती कंप्लीट डिस्कशन. सगळी माहिती सांगतो तुम्हाला. एक 30 वर्षाची लेडी क्लिनिकमध्ये आली आणि तिला दररोज सकाळी हेडेक. सकाळी उठलं की पहिलं हेडेक. तिला कधी वाटायचं ते गॅसमुळे होतं आहे, कधी टेन्शनमुळे होतं आहे. म्हणजे तिला नक्की समजत नव्हतं की कशामुळे होतं आहे आणि ते हेडेक जात पण नव्हतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे. हेडेक हा खूप कॉमन कंप्लेंट आहे आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. बऱ्याच वेळा हेडेक हे सामान्यच असतं आणि लोकांना पण ते हार्मलेसच वाटतं. पण कधीकधी हेडेक हे एकदम म्हणजे असं रेड वॉर्निंग सिग्नल असतं आहे. त्याची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ते जर वेळेत ओळखलं नाही ना, तर त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आता आपण काही साधे हेडेक्स आणि काही डेंजरस हेडेक्स बघूया आणि तसं जर असेल तर काय करायचं त्याच्याबद्दल बोलूया. साध्या हेडेकमध्ये पहिलावाला म्हणजे टेन्शन हेडेक. हो, डे टू डे लाईफमधल्या टेन्शनमुळे होणारा हेडेक. दोन्ही बाजूला हेडेक मध्ये टाईट फील होतं, जसं की कोणीतरी घट्टपणे दाबतं आहे. या उलट मायग्रेनचा जो हेडेक आहे ना, तो अर्ध्या भागामध्ये असतो, राईट किंवा लेफ्ट साईडला, आणि तो असा पल्सटाईल असतो. मायग्रेनमध्ये मळमळल्यासारखं होतं आणि उजेडाचा त्रास होतो, ज्याला सेन्सिटिव्हिटी टू लाईट असं म्हणतात. आणि तिसरं मोस्ट कॉमन हेडेक जे सायनस हेडेक, त्यामध्ये डोकं जड वाटतं आणि नाक बंद असतं. बरीच लोक डोकेदुखी झाली की पेन किलर्स घेतात आणि थांबतात. कसं आहे, हेडेकचं मेन कारण शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण डोकेदुखीचे ट्रिगर्स बघूया. जसे की झोप कमी होणे, 7 ते 8 तास झोप पाहिजे. खूप जास्त कम्प्युटर आणि मोबाईलचा स्क्रीन टाईम. डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमी पिणं. दारू, सिगरेट आणि हो, जेवण वेळेवर न करणे, मिस्ड मील्स किंवा नाश्ता, यामुळे सुद्धा हेडेक होतं. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की पाणी कमी पिणे हे पण एक हेडेकचं खूप महत्त्वाचं कारण आहे. आता आपण हेडेकच्या डेंजर सिग्नल्सबद्दल बोलूया, ठीक आहे. पहिला म्हणजे सडन सिव्हिअर हेडेक. अति तीव्र आणि अचानक, जसे की आकाशामध्ये वीज चमकते ना त्याप्रमाणे. त्याला थंडरक्लॅप हेडेक असंही म्हणतात, जेव्हा ब्रेनच्या कव्हरिंगमध्ये ब्लिडिंग होतं आणि ते घातक ठरू शकतं. इतर कारणं जी हेडेकची मेनिंजायटिसमधली, त्यामध्ये डोकेदुखीसोबत ताप, नेक स्टिफनेस किंवा इन्फेक्शनमुळे त्वचेवरती पुरळ येतात. नेक्स्टवालं जे डेंजरस हेडेक आहे, त्यामध्ये हेडेक जे डोक्याच्या इंजुरीनंतर, म्हणजे डोक्याला मार लागला आणि त्यानंतर जेव्हा हेडेक होतं ते. आणि अजून एक जे डेंजरसवालं हेडेक आहे, जे पॅरालिसिससोबत होतं, जेव्हा ब्रेनमध्ये रक्तस्राव होतो. अशावेळी हातापायामध्ये विकनेस, दिसायला धूसर वाटणे, बोलायला अडचण होणे आणि तोंड जे आहे ते एका बाजूला असं डेव्हिएट होऊ शकतं. आणि हे सगळे डेंजरस साईन्स जे आहेत डोकेदुखीसोबत, ते आपण कधीच इग्नोर नाही करू शकत. कारण की हे मेंदूमध्ये रक्तस्राव किंवा मेनिंजायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, मेंदूचं इन्फ्लेमेशन किंवा पॅरालिसिसमुळे असू शकतं. आता साध्या डोकेदुखीमध्ये डे टू डे बेसिसवरती घरी आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं म्हणजे हायड्रेशन, पाणी पिणे. हो, थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा. दुसरी गोष्ट म्हणजे झोप, 7 ते 8 तास दररोज. सोबत स्ट्रेस कमी करा. योगा आणि मेडिटेशन केलं तर बोनस. डोक्याचा, मानेचा मसाज करू शकता. गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फ लावू शकता. आणि कधीतरी मेडिकलमध्ये मिळणारी औषधंसुद्धा घेऊ शकता तुम्ही, ओकेजनली. सारखं सारखं औषधं खाणं पण योग्य नाही. कधीकधी औषधांमुळे सुद्धा डोकं दुखतं. आणि डोकेदुखी दर आठवड्यामध्ये एकपेक्षा जर जास्त वेळा असेल तर नक्की डॉक्टरांना भेटा. आणि एक सर्वात महत्त्वाचा नियम ध्यानामध्ये ठेवा. साध्या डोकेदुखीला लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. जसं की पाणी पिणे, योगा, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, योग्य आहार, व्यायाम आणि झोप. पण जर डेंजरस सिग्नल असतील, जसं की अचानक हेडेक, खूप सिव्हिअर, हातापायांच्या विकनेससोबत, तर बिलकुल वेळ वाया घालवू नका. लगेच हॉस्पिटलला जा. फ्रेंड्स, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मी अशीच युजफुल इन्फॉर्मेशन दररोज घेऊन येईन.